हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवनार्थी पाचारण आम्हास केले श्रीरंगा। पहा, एवढा आदरतिथ्य पाहून स्वतः प्रभू श्रीकृष्णाने सतनमोजारीश गुरुजी ग्वारीश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहेब ग्वारीश गोरक्षनाथ बाबा ग्वारीश अलक निरंजन आदेश। तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे की आपण दिवसाची सुरुवात करताना जेणेकरून दिवसाची सुरुवात आपली चांगली व्हावी, नाथ संप्रदायाच्या किंवा नवनाथ महाराजांनी दिलेल्या आपल्याला ज्ञानात वाटे व्हावी या अनुषंगाने जो करत असलेला प्रयत्न आहे की ज्याला आपण म्हणूया की नवनाथ भक्तिसार अध्यायाचं आपण जे निरूपण करत आहोत किंवा नवनाथ भक्तिसारमध्ये प्रत्येक अध्यायामध्ये आलेली ओवी असेल, पंक्ती असेल, त्याचं पूर्णपणे भावार्थसहित अर्थ काय आहे किंवा त्याच्यापासून आपल्याला भेटणारं जे ज्ञान आहे त्याच्यावरती आपण पूर्णपणे प्रवचन आणि ज्ञान प्रबोधन करण्याचा प्रयत्न आपण करतो। तर चला सुरुवात करूया। पहा, आता 20व्या ओवीमध्ये मालुकवी म्हणतात, अहो प्राज्ञिक संत श्रुती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती, तुम्हा वर्णावया अभूत शक्ती मजा माझी केवी मिरवेल। मालुकवी म्हणतात की समोर बसलेले संत आहेत, श्रोते आहेत, तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष महेश मूर्ती आहेत। महेश मूर्ती म्हणजे प्रभू श्री भोलेनाथ बाबा शिवशंकर। महेश मूर्ती ज्याप्रमाणे भोले आहेत, साधे आहेत, त्याच अनुषंगाने समोर बसलेले जे श्रोते आहेत, ते ऐकणारे आहेत, जे वाचन करत आहे, जे ग्रंथ लिहित आहे, त्याचं ते आदरतिथ्य करणारे आहेत, म्हणजे ते साक्षात महेश रूपी आहेत असं दोंडीकवींना सांगायचं आहे। परिधन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे, जड बाळ उभवणी कोडी जगा माझी मिरवता। याचा अर्थ असा होतो की तुम्ही सर्वजण धन्य आहात, कारण तुम्ही ते सर्व श्रोते जे बसलेले आहात, जे ऐकत आहात, माझ्या वाणीतनं जो भक्त किंवा ज्या माझ्या वाणीतनं जे भक्त उद्गार बाहेर पडत आहेत त्याला तुम्ही श्रवण करत आहात, त्यामुळे तुम्ही श्रेष्ठ आहात। याही पुढे जाऊन ते म्हणतात की पहा कैसे काच म्हणे असं, सोमकांत नाव ठेविले ते असं, तेनेच शब्द लाज सोमासं, वरवणी बुंदा ढाळत असे। म्हणजे पहा, ज्या अनुषंगाने काच म्हणायचं, काचेचे म्हणे, त्यांना जर सोमकांत नाव ठेवले तरीसुद्धा ते सोमकांत नाव किंवा जे महादेवाचं नाव आहे, शिवशंकराचं नाम आहे, त्या अनुषंगाने ते काचेच्या मान्यानंसुद्धा एक सौंदर्य, त्याचं प्रभुत्व किंवा त्याला त्याचे असलेले अस्तित्व याची जाणीव होते। ते फक्त एका नावाच्या रूपाने होऊ शकते। त्याच अनुषंगाने जे समोर बसलेले श्रोतेगण आहेत, सज्जन आहेत, वर्गगण आहेत, त्या अनुषंगाने ते साक्षात महेश मूर्ती आहेत असं श्रोत्यांचं अभिवादन हे मालुकवी करत आहेत। तेवी तुमचा शरणागत नरहरी मालू दोंडी सुत, तस्मात महंत श्रोते संत करा सरिते अपनांतरी। त्याच अनुषंगाने ते म्हणतात की तुम्ही जे समोर बसलेले आहात, तुम्ही ज्या आरती प्रभूंचे शरणागत आहात, ज्या आरती तुमच्यावरती विशेष कृपापात्र हे नाथांचे आहे, तुम्ही श्रोते हे महान आहात। यापरी पूर्वी कथा सार मृदग्रंथ वदिवला तुम्ही श्रद्धायुक्त, आताही ओपनी वरदहस्त भक्तिसार वधवा। पहा, श्रोते किंवा जे समोर बसलेले आहेत किंवा जे ग्रंथाचा आदर करणारे आहेत, ग्रंथाचा स्वीकार ज्यांनी केलेला आहे ते त्या काळात होते आणि आजच्या काळात सुद्धा आहेत। त्यामुळे तुम्हीसुद्धा ज्या अर्थी आता मी तुम्हाला जे प्रबोधन करत आहे, ज्या अर्थी नाथांचा प्रथमाध्यायाचं निरूपण मी तुम्हाला जे करत आहे, तुम्ही सुद्धा हा ग्रंथ ऐकतच आहात की, त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वतः वंदनीय आहात, पूजनीय आहात। असंच धोंडीसूत मालुकवींनी हे त्यावेळेस सांगितलं आणि आजही हे तुमच्या प्रती त्यांनी काढलेले गौरव उद्गार आहेत। जे संत झाले जगविख्यात, तयांचे महात्म्य वदविले समस्त, परी सारा सार कथा त्यात उरल्या असती महाराजा। ज्या संतांच्या पायी रथ गुरुमूर्ती प्रतापवंत, की ज्यांनी संप्रदाय जगविख्यात जगा माझे स्थापिला, तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकाराय अवधान द्यावे श्रुती, असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी। आता सर्व श्रोत्यांना, ऐकत असलेल्या सर्व मंडळींना मालुकवींनी हे वंदन केले, ते पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, त्यांना नमस्कार केला आणि हेतून आता या नवनाथ भक्तिसारच्या प्रथम अध्यायाची खऱ्या अर्थी सुरुवात आता होत आहे। तर मालुकवी सांगत आहात की असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी, या वाक्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कली प्रारंभी रमापती म्हणजे प्रभू श्रीकृष्ण यांना रमापती हे मालुकवी म्हणत आहेत। म्हणजे कलीच्या प्रारंभी ज्यावेळेस द्वापरयुग संपले, द्वापरयुग संपत असताना आणि कलियुग सुरुवात होणार असताना प्रभू कृष्णाने सर्वात आधी नवनारायणांना बोलावणे हे त्यांच्या द्वारकेमध्ये पाठवले। याचा अर्थ आम्ही असे घेतो की प्रभू श्रीकृष्णांनी जे स्वर्गामधले नवनारायण आहेत, त्या नवनारायणांना प्रभू कृष्णांनी हे त्यांच्या सभेमध्ये बोलवलेलं आहे किंवा प्रभू श्रीकृष्णांनी त्यांना निरोप दिलेला आहे की तुम्ही आता या आणि इथून पुढे जे काही कार्य करायचे आहे त्याचं वर्णन प्रभू श्रीकृष्ण करणार आहेत। उद्धवासी बैस्वनी सानिध्य कनकासनी यादव वृंद, तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारकेत। पहा, नवनारायणांना पाचारणा केली म्हणजे दूतांकडनं ज्यावेळेस नवनारायणांना संदेश प्रभू श्रीकृष्णांनी पाठवला, त्यावेळेस प्रभू श्रीकृष्णांचं वर्णन इथे सुंदर येत आहे की प्रभू श्रीकृष्ण त्यांच्या यादव सभेमध्ये, कारण यदुकुलवंशी जे श्रीकृष्ण आहेत ते सभेमध्ये ज्यावेळेस बसलेले आहेत, तेव्हा त्यांच्या सभेमध्ये सर्व यादव वृंद आहेत, सर्व मंत्री आहेत, सेवकगण आहेत, राज्याचा कारभार चालवणारे सर्व ते आप्त इष्ट वर्ग तिथे जमा आहे
आणि अशा संपूर्ण जमा असलेल्या वर्गांमध्ये अशा या राजभवनामध्ये प्रभू श्रीकृष्ण मधोमध त्यांच्या सिंहासनावरती विराजमान आहेत आणि त्यांच्या शेजारी उद्धव हे बसलेले आहेत। हे उद्धव ज्यांचे गुरु हे साक्षात बृहस्पती आहेत, त्यामुळे उद्धव हे प्रभू श्रीकृष्णांना त्यांच्या प्राणासारखे प्रिय आहेत असं सुद्धा वर्णन आपल्याला यापूर्वीच्या अनेक ग्रंथामध्ये सापडते। त्यामुळे उद्धवावरती प्रभू श्रीकृष्णांची विशेष कृपा ही निश्चितपणे होते। त्यावेळेसच नवनारायण हे तिथे आता आलेले आहेत। बरं, आता हे नवनारायण कोण यांची माहिती घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे। हे नवनारायण म्हणजेच नवनाथ महाराज आहेत। मग हे नवनाथ महाराज जे खऱ्या अर्थी नवनारायण आहेत, स्वर्गीचे नारायण आहेत, ह्या नवनारायणची नावे काय आहेत ते आता आपण पाहूयात। कवी प्रथम म्हणजे कवी नारायण हे प्रमथ म्हणजेच सर्वात मोठे नारायण हे कवी नारायण आहेत, ज्यांना आपण मच्छिंद्रनाथ महाराज म्हणतो। हरी दुसरा, हरिनारायण म्हणजे गोरखनाथ महाराज यांचा नंबर दुसरा येतो। अंतरिक्ष तृतीय होय चतुर, महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थरो, पंचम महाराज पिप्पलायन, सहावा विरहोत्र नारायण, सातवा द्रुमील, आठवा चमसजान, करभाजन नववातो। म्हणजे जे नवनारायण आहेत, जे नवनाथ आहेत, ह्या नवनाथांचं वर्णन जे पूर्वी स्वर्गीचे नारायण आहेत, तर हेच नवनारायण हे आता कलियुगामध्ये नवनाथ या स्वरूपाने प्रविष्ट झालेले आहेत। पण हे नवनाथ महाराज जे खऱ्या अर्थी नवनारायण आहेत, त्यांची कोणते नावं आहेत ती इथे आपल्याला वृत्तांताप्रमाणे संपूर्णपणे याची माहिती मिळते। याच नवनारायणचं वर्णन आपल्याला भागवतामध्ये सुद्धा सापडते। भागवतामध्ये सुद्धा नवनारायणांनी या कृष्णदेवतेला कलियुगामध्ये नवनाथांचा अवतार धारण करताना याचं पूर्णपणे रूपरेखा काय असेल किंवा याची समीक्षा काय असेल, कोणत्या अर्थी कशासाठी हे सर्व अवतार झालेले आहेत, हा कलियुगामध्ये कशा अर्थी या सर्व नवनारायणांची मदत सर्व प्राणीमात्रा असेल, सर्व मनुष्य जाती असेल, ह्यांना कशी होणार आहे याचं समस्त वर्णन आपल्याला भागवद्गीतेमध्ये सुद्धा सापडते। त्या अनुषंगाने ते आम्ही समजून घेतो की प्रभू श्रीकृष्णांच्या सांगण्यावरनं नवनारायण हे द्वारकेमध्ये येतात आणि हे नवनारायण कोण होते याचा संपूर्ण इतिहास वृत्तात हा आपल्याला प्रथम अध्यायामध्ये मिळतो। ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजासहज, रमापतींचे पाचारण चोज दृश्य झाले ढवळारी। अशा तऱ्हेने हे नवनारायण महाराज हे द्वारकेमध्ये आले आणि त्यांनी रमापतींचे पाचारण चोज दृश्य झाले, म्हणजे स्वतः ते आता प्रभू श्रीकृष्णांच्या समोर उभे आहेत। हरीने पाहताचे नारायण, सोडिता झाला सिंहासन, परम गौरवले आलिंगन, कनकासनी बैसले। पहा, ज्यावेळेस नवनारायण द्वारकेमध्ये येतात, प्रभू श्रीकृष्णांच्या सभेमध्ये येतात, तेव्हा साक्षात प्रभू श्रीकृष्ण हे स्वतःचं सिंहासन सोडून त्यांना उठून आलिंगन देतात। त्या सर्वांना त्यांचा आदरतिथ्य, आदरपूर्वक त्यांना बसायला कनकासन, ज्याला सिंहासन म्हणूयात, हे देतात। म्हणजे साक्षात प्रभू श्रीकृष्ण या नवनारायणाचा आदरतिथ्य सत्कार करतात। सकळ वैभव भूषणागार, मेळवोनी सकळ अर्चा संभार, सरिता झाला सपरी कर, षोडशोपचारे पूजेसी। सर्व तो पद्धतीने षोडशोपचार पूजन, गंध असेल, तिलक असेल, ह्या पूर्ण गोष्टी स्वतः प्रभू श्रीकृष्णांनी त्यांना गौरवलेल्या आहेत नवनारायणांना। हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण, कवनार्थी पाचारण, आम्हास केले श्रीरंगा। पहा, एवढा आदरतिथ्य पाहून स्वतः प्रभू श्रीकृष्णांनी म्हणजे नारायणांनीच आम्हाला बोलवलेलं आहे। पण हे कशासाठी आम्हाला बोलवलं हे आता तुम्ही आम्हाला सांगा, असं हे नवनारायण आदरतिथ्य स्वीकारल्यानंतर प्रभू श्रीकृष्णांना विचारत आहेत। हरी म्हणे जी महाराजा, की म्हणे काम वेधला माझ्या, कलित अवतार घेणे योजा, तुम्ही आम्ही चलावे। पहा, प्रभू साक्षात हरी म्हणजे श्रीरंग म्हणजे प्रभू श्रीकृष्ण हे आता नवनारायणांना सांगत आहेत की या कलियुगामध्ये आपल्याला सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी आता अवतार घ्यायचा आहे। जो अवतार तुमच्याबरोबर मी स्वतःसुद्धा घेणार आहे, जो लोककल्याणासाठी असेल, लोकांचं हित करण्यासाठी असेल, अशा उद्देशाने मी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे। तर पुढची जी वार्ता काय आहे ते आपण पाहूयात। जैसे समुच्चय एक मिळी, राजहंस जाती उदधी जळी, तेवी तुम्ही कृपा गल्लोळी, अवतार दीक्षा मिरवावी। ये रोमणती जनार्दना, अवतार घ्याव्या कवने स्थाना, कवन नामी कवन लक्षणा, जगा माझी मिरवावी। म्हणजे आता नवनारायण विचारत आहेत प्रभू श्रीकृष्णांना की हे प्रभू श्रीरंगा, हे प्रभू श्रीकृष्णा, की या कलियुगामध्ये आम्ही कोणकोणत्या नावाने आणि कोणत्या स्थानकावरती आम्ही अवतार घ्यायचा आहे हे कृपा करून सांगण्याची कृपा आमच्यावरती करा।